नमस्कार, आपण पाहत आहात ठामत मराठी न्यूज. मी पूजा. पाहुयात महाराष्ट्रातील फास्ट टॉप 10 महत्त्वाच्या बातम्या. पंढरपूर दर्शन रांगेत थकलेल्या 2 वयोवृद्ध वारकऱ्यांना प्रशासनाने थेट विठ्ठलाचे दर्शन घडवले. वारकरी हाच VIP या भूमिकेतून सुविधा उपलब्ध. शिरपूर गुजराती कॉम्प्लेक्समध्ये मध्यरात्री भीषण आग लागून अनेक दुकाने जळाली. मुख्य बाजारपेठेत खळबळ. जुन्नर नाणेघाट येथे दाट धुक्यात तोल जाऊन 22 वर्षीय युवक दत्ता लोंढे दरीत कोसळला. बचाव पथकाकडून शोध मोहीम सुरू. मोटारसायकल चोरीच्या 2 गुन्ह्यांची उकल. चाळीसगाव रोड पोलिसांनी 3 आरोपींना जेरबंद केले. वजेगाव येथील श्री रामचंद्र महाराज मंदिरातून पवित्र चरण पादुका चोरीला. संपूर्ण घटना CCTV मध्ये कैद. सोनम वांगचुक यांच्यावरील कथित पोलीस कारवाईच्या निषेधार्थ पुरोगामी विचार मंचाचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन. मुस्लिम भागात 23,000 बोगस मतदार असल्याचा किरीट सोमय्या यांचा दावा. जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार. शनी मंदिर परिसरातील घराला शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग. संसाराची राख रांगोळी. सुदैवाने जीवितहानी टळली. दूषित पाण्यामुळे SB आयकॉन इमारतीतील 30हून अधिक नागरिक उलटी जुलाबाने आजारी. आरोग्य विभागाची तपासणी सुरू. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम उभारणीसाठी महाराष्ट्र शासन व KDCA यांच्यात भाडेपट्टा करार. अशाच महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा ठामत मराठी न्यूज. आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.